मंडळींना एकत्र घेऊन काहीतरी त्यांच्यासाठी करणं हे गरजेचं आहे आणि त्यांना पाठीशी त्यांच्या पद्धतीने उभं राहणं हे गरजेचं आहे. बरोबर त्यासाठी काय करू शकेल विज्ञान क्षेत्रामध्ये सहजासहजी केलं नाही, परंतु गेल्या अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम त्यामुळे जिथे अडचण आहे ते दूर कशी करावी त्याचं सोल्युशन ज्याला म्हणतो ते सोल्युशन भारतीय जनता पार्टी व्यतिरिक्त कोणाकडेच नाही. माझं स्वतःचा दावा निश्चित राहा. फक्त माझी आपल्या सर्वांना एकच विनंती, युनियन क्षेत्र किंवा या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला मी नेहमी हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो की इंडस्ट्री जिवंत राहिली पाहिजे आणि इंडस्ट्री जिवंत राहिली तर तुम्ही आणि आम्ही सर्वजण जिवंत राहू. त्यामुळे हा प्रयत्न आपला असला पाहिजे की कंपनी किंवा ज्या कंपनीमध्ये आपण काम करतोय एम्प्लॉईज म्हणून काम करतोय ऊस मुळासकट न खाता त्याला म्हणतात ऊसाचा असणारा जो गोडवा आपल्याला कसा मिळेल जास्तीत जास्त कसा मिळाला पाहिजे यासाठी जो प्रयत्न करायला हवा प्रयत्न तुम्ही आणि आम्ही सर्वजण नक्की करू. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र आणि या जिल्ह्यावरील आम्ही सर्वजण मी तुम्हाला खात्रीने सांगतो अन्याय होणार नाही आणि ते गेल्या वर्षभर किंवा वर्षा अगोदर जेव्हापासून मी ज्यांच्या बरोबर काम करत होता किंवा ज्या व्यवस्थेबरोबर काम करत होता त्या व्यवस्थेमध्ये नक्कीच तो सुधार झाला म्हणतात. नितीनजींनी असं सांगितलं की जे यामध्ये बदल हवे किंवा जे आवश्यक असणारे जे बदल आहेत ते बदल कसे घडवून आणले पाहिजे, पॉझिटिव्हली कसे घडवून आणले पाहिजे ते नक्कीच मी करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. आपण सर्वजण मुंबईत राहणारे आपण सर्वजण आहात. त्यामुळे मुंबई असेल किंवा आता गोवा असेल या सर्व ठिकाणचे असणारे कर्मचारी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. खरं तर भारतीय जनता पार्टीची विचारधारा काय आहे हे आज सांगणं फार गरजेचं आहे. राष्ट्र प्रथम म्हणून काम करणारी ही विचारधारा आहे. त्यानंतर पक्ष आणि त्यानंतर स्वतः अशा मानसिकतेतून काम करणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आपल्याला सर्वांना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्हाला आम्हाला देश पहिला आहे, त्यानंतर पक्ष, पक्षामध्ये संघटन पर्वही सुरू आहे. योगेशजींना आणि आपणा सर्वांना विनंती करणार आहे की आमच्याकडे डिजिटल पद्धतीने सदस्य नोंदणी करता येते. त्यामुळे आपण सर्वांनी आपल्याकडे मोबाईल वगैरे सगळ्यांकडे आहेत ना, तर मोबाईल वरती आपल्याला ती करता येते. मोबाईल नंबर आपण जर डायल केला तर आजच 2200 सदस्य एकाच वेळेला होते सुरुवात झाली. सगळ्यांनी केली असेल पण तू पुन्हा एकदा सांगतो, एक आपल्याला नंबर जो आहे 88882024 हा जो नंबर आहे हा नंबर आपण डायल करायचा आणि डायल करून आपले सदस्य मिस कॉल केल्यानंतर आपल्याला एक लिंक येईल. लिंक आल्यानंतर आपण आपली पूर्ण माहिती त्यामध्ये भरायची आहे आणि प्राथमिक सदस्य आपण व्हायचंय. आपल्या परिवाराला सुद्धा आपले प्राथमिक सदस्य करून घ्यायचे आहे.
आपण एक परिवारामध्ये आलेलो आहोत. भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. एक परिवार म्हणून आम्ही सगळेजण राहतो. त्यामुळे या पार्टीमध्ये काम करत असताना तुम्हाला नक्कीच या विचाराबरोबर काम करताना एक वेगळा आनंद येईल, एवढं मी तुम्हाला खात्रीने सांगतो. काही वर्षा अगोदर मी सुद्धा एक छोटासा कार्यकर्ता म्हणूनच आपल्यासारखा त्यावेळेच्या काळामध्ये काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून भांडूपमध्येच राहायचो. त्यामुळे मुंबईचं फार एक वेगळं नातं आहे. त्यामुळे निश्चिंत राहा. भांडूपमध्ये राहत असल्यामुळे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या भांडूपवरती असल्यामुळे बऱ्याच अर्ध्या जणांना अगोदरच कळतात. बाकीच्यांना काही फार सांगायची गरज नाही असं मला वाटतं. पुन्हा एकदा आपणा सर्वांना भारतीय जनता पार्टीमध्ये आणि आज या पक्षामध्ये प्रवेश केला त्याबद्दल पुन्हा आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.